वाल्मिकच्या पोटदुखीवर जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित केली आहे। वाल्मिकला आयसीयू मध्ये ठेवलंय, आता त्याला मोठमोठे आजार होणार, त्यापेक्षा त्याला सोडून द्या असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। तर वाल्मिक कराडचे सगळे मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केली आहे। वाल्मिक कराड ठणठणीत असल्याचा दावाही दमान यांनी केला आहे। वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला, एसी आयसीयू मध्ये। चांगलं आहे, आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील। अख्खा आयसीयू खाली केलंय। बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा आयसीयू खाली केले, त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला। ते तिथे व्यवस्थित बसलेले होते। आयसीयू मध्ये जनरली जे सगळे मॉनिटर्स कनेक्ट केले जातात तसं दिसलं नाहीये, म्हणून माझी मागणी आहे, माझी डिमांड आहे की ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो, किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे। आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा। 2 तज्ञ डॉक्टर्स जे संभाजीनगर किंवा बीडहून पाठवता येतील असे प्रायव्हेट डॉक्टर्स, कुठल्याही रुग्णालयाशी संबंधित नाही, प्रायव्हेट तज्ञ डॉक्टर्सना पाठवून त्यांची याची ॲनालिसिस यापुढे त्यांनी करावी अशी माझी मागणी आहे। आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं।